इन्शुरन्स कडे बघण्याचा ना आणखीन एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा आहे. जसं की इन्शुरन्स घेऊन आपण स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर उपकार करतोय असं नाही, तर समाजावर सुद्धा उपकार करतोय. हे कसं काय? माझ्या एम्प्लॉयरने किंवा कंपनीने माझ्यासाठी टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि काही केसेसमध्ये अपंगत्व किंवा डिसॅबिलिटी इन्शुरन्स पण दिलेला आहे. मग अशा केसेसमध्ये एम्प्लॉईजनी स्वतःचा वेगळा विमा उतरवून घेण्याची गरज आहे का? बरं रोहन, मग घरातल्या कर्त्या पुरुषांनीच विमा घ्यावा की बाकीच्यांनीही घ्यावा? आता विमा कोणी घ्यावा, तर ज्याच्या मागे इन्शुरन्स एजंट लागले त्याने. नमस्कार, मनी बायसेप्सच्या या विशेष मराठी पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव निखिल नेरकर आणि मी एक सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे. आज आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या आणि तेवढ्याच गैरसमजुतीच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजेच विमा. भारत देशात विमा घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. आपला देश एक अंडर इन्शुर्ड देश म्हणून ओळखला जातो. परदेशात विमा हा गरजेचा मानला गेलेला आहे. मात्र आपण भारतीय विमा घेतोच ते कर वाचवण्यासाठी किंवा कुठल्या तरी नात्यातल्या इन्शुरन्स एजंटनी चिटकवलाय म्हणून. काही लोक नावासाठी विमा घेतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे विम्याचा खरा अर्थ मागे राहिलेला आहे. याच गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आपल्याकडे सिनियर फायनान्शियल ॲडवायझर रोहन चव्हाण आले आहेत. वेलकम रोहन. थँक्यू निखिल. रोहन एक सर्टिफाईड वेल्थ मॅनेजर आहेत आणि 100हून अधिक परिवारांचे आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे. विमा या क्षेत्रातले ते तज्ज्ञ मानले गेलेले आहेत. तर रोहन, या पॉडकास्टची सुरुवात एका अतिशय मूलभूत प्रश्नापासून आपण करूया. विमा का घ्यावा? विम्याकडे वळण्यापूर्वी आपण एक गोष्ट बघूया की समजा आपल्याला आपल्या कुटुंबाच्या बेसिक नीड्स जर पूर्ण करायच्या असतील तर आपण काय करतो, एखादी नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो आणि वार्षिक उत्पन्न मिळवतो. पण ते मिळणारं वार्षिक उत्पन्न जर थांबलं, त्याच्यावरती काही घाला आला, तर अशा वेळी आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येते. तर इन्शुरन्स किंवा विमा हे तुमचं ह्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करतं. जसं की समजा एखाद्या कर्त्या पुरुषाला काही अपघात झाला किंवा इतर काही गोष्टी झाल्या, तर त्यावेळी त्या कुटुंबाचे होणारे खर्च जे असतील किंवा मुलांचं शिक्षण असेल, काही फायनान्शियल गोल्स अपुरे राहिले असतील, त्या सगळ्यांवरती परिणाम होणार आहे. तर त्यामुळे होणारं मानसिक नुकसान अर्थातच आपण भरून नाही काढू शकत, पण आर्थिक नुकसान नक्की भरून काढू शकतो. ते कसं, तर इन्शुरन्स घेऊन. बरं रोहन, मग घरातल्या कर्त्या पुरुषांनीच विमा घ्यावा की बाकीच्यांनीही घ्यावा? आता विमा कोणी घ्यावा, तर ज्याच्या मागे इन्शुरन्स एजंट लागलेत त्याने. इन्शुरन्स एजंट शक्यतो कर्त्याच्या मागे लागतात, पण गंमत बाजूला सोडली तर इन्शुरन्स कोणी घ्यावा, जर ज्या व्यक्तीवर आर्थिक दृष्ट्या कोणी अवलंबून असेल, तर त्या व्यक्तीने नुसता जीवन विमा नाही तर त्याच सोबत अपघाती अपंगत्व विमा सुद्धा घेतला पाहिजे. तर हे झालं या दोन बद्दल. पण आणि आरोग्य विमाबद्दल बोलायचं तर अगदी नवजात शिशूपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आरोग्य विमा घेतला पाहिजे, कारण की आजारपण हे वय किंवा तुमचं उत्पन्न बघून येत नाही. आपल्या देशातले बहुतेक लोकांचा गैरसमज असा आहे की विमा घेतला आणि जर मला काही झालं नाही तर माझे विम्याचे पैसे वाया गेलेत. तर याबद्दल आपलं काय मत आहे? हा, जर आता सर्वसाधारण भारतीय लोकांची मानसिकता विचारात घेतली तर तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. पण हा एक आपण गैरसमज म्हणू, कारण की जेव्हा आपण विमा घेत असतो तेव्हा आपण एक आर्थिक संरक्षण विकत घेत असतो. आता एका उदाहरणावरून आपण समजून घेऊया की समजा एखादा मनुष्य गाडीवरून पडला, डॉक्टरांनी त्याला एक्सरे काढायला सांगितलं आणि एक्सरेचे खर्च आहे साधारण 300 रुपये त्याला मोजावे लागले आणि त्या एक्सरेच्या रिझल्ट वरून आपल्याला असं कळलं की त्याला काहीच नाही झालेलं. तर आपण असं म्हणतो का की एक्सरेचे पैसे वाया गेले? नाही. हा, कारण की का, तर त्यामधून जर काही निष्पन्न झालं असतं तर आपण योग्य ते उपचार घेतले असते, आणि जर त्यातून काही निघालं नाही तर त्याचा अर्थ काय, आपण सुरक्षित आहे, म्हणजे आपण खुश व्हायला पाहिजे. तसंच विम्याचंही आहे. जर आपण प्रीमियम भरला आणि आपल्याला क्लेम किंवा दावा दाखल करावा लागला नाही आयुष्यभर, तर ह्याचा अर्थ काय की आपण आपलं कुटुंबीय सुरक्षित आहे. जर सुरक्षित असेल तर आपण आनंद व्यक्त करायला पाहिजे. होय. आता इन्शुरन्स कडे बघण्याचा ना आणखीन एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा आहे. जसं की इन्शुरन्स घेऊन आपण स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर उपकार करतोय असं नाही, तर समाजावर सुद्धा उपकार करतोय. हे कसं काय? तर विम्याकडे आपण ना एक समाजातली जी जोखीम किंवा रिस्क आहे ती वाटून घेण्याचं एक टूल म्हणून बघतोय. जर समजा तुम्ही जो प्रीमियम भरताय तो एका सामूहिक निधीत जमा होतो आणि जर तुमच्या कुटुंबाला काही झालं तर त्यातून तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. पण जर
तुम्हाला काहीच नाही झालं तर ज्या कुटुंबावरती एखादा दुर्दैवी प्रसंग ओढावलाय त्यांना त्याच फंड मधून मदत केली जाते. म्हणजे थोडक्यात इन्शुरन्स म्हणजे पैसे वाया गेले असं म्हणण्यापेक्षा तुम्ही एखाद्या गरजू कुटुंबाचा आर्थिक आधार बनला आहात, तर अशा परोपकारी दृष्टिकोनातून इन्शुरन्सकडे नक्कीच पाहिलं गेलं पाहिजे. रोहन, इन्शुरन्स बद्दलचे तुमचे विचार मला अतिशय पटले आणि बहुतेक आपल्या प्रेक्षकांनी आणि मी देखील या दृष्टीने इन्शुरन्सकडे अजून बघितलेलं नाही. तुमचे अनेक धन्यवाद हे एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह ठेवल्याबद्दल. थँक्यू. मात्र रोहन, एक हा जो लोकांचा पैसे वाया जाण्याचा जो समज आहे, तर ह्याच्यावर मात करण्यासाठी विमा कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या आहेत, जसे की मनी बॅक पॉलिसी. ह्याच्यात ते म्हणतात की तुमचे जे प्रीमियम आहे तो तुम्हाला परत मिळतो, किंवा एंडॉवमेंट पॉलिसी असतात ज्याच्यात पण काही प्रमाणात पैसे आपल्याला परत मिळतात काही वर्षांनी. काही योजना अशा देखील आहेत ज्या की म्हणतात की तुम्ही 2 लाख रुपये 5 वर्षासाठी भरा आणि मग 20 वर्षानंतर तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील आणि तुम्हाला सोबत 20 लाखाचा जीवन विमा देखील मिळतो. तर अशा विम्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का? आता या विमा योजना ज्या नवीन तुम्ही ज्या बऱ्याचशा सांगितल्या, तर ह्या करण्यामागचा उद्देश जो आहे तो त्यांचा असेल, तर मेन उद्देश काय आहे की तुम्हाला विमा देणं आणि त्याबरोबर गुंतवणूक पण ते प्रोव्हाइड करतात, बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की विमा आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी वेगळ्या असाव्यात. आता कारण काय बघा, या पॉलिसीमध्ये विमा आणि गुंतवणूक एकत्र केल्यामुळे काय होतं की द्यावा लागणारा प्रीमियम हा अनेक पटींनी वाढतो. म्हणजे इथं ते एका दगडात 2 पक्षी मारण्याचं काम करतात की विमा पण आणि इन्व्हेस्टमेंट पण. पण यामुळं नुकसान असं होतं की तुम्हाला मिळणारं विम्याचं कव्हर सुद्धा अपुरं असतं आणि गुंतवणुकीवरील परतावा सुद्धा सर्वसाधारण असतो. म्हणजे दोन्ही पर्पज जे आहे ते दोन्ही कामं सुमार दर्जाची होतात. त्यामुळे नेहमी असं म्हणेन की विमा हा विमा म्हणून ठेवा, गुंतवणुकीच्या जागी गुंतवणूक ठेवा. हा, बरं. मग पुढचा प्रश्न असा येईल की जर मनी बॅक किंवा एंडॉवमेंट किंवा तत्सम प्रकारचे विमा घेतले नाहीत, तर मग कुठल्या प्रकारचा विमा लोकांनी घ्यावा? हा, आता ही जी तुम्ही उदाहरणं सांगितली ही सगळी जीवन विम्याची आहे. तर जीवन विम्याबद्दल जर बोलायचं, लाईफ इन्शुरन्स बद्दल, तर मी असं म्हणेन की सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घ्यावा. तर मी नेहमी सांगत असतो की बाय टर्म अँड इन्व्हेस्ट द रेस्ट. याचा अर्थ काय, तुम्हाला जेवढा लागतो त्या योग्य किमतीचा टर्म इन्शुरन्स विकत घ्यावा आणि उरलेली जी रक्कम आहे ती इतर अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत चांगले त्यामध्ये गुंतवावी, जेणेकरून तुम्हाला पुरेसा लाईफ कव्हरही मिळेल आणि तुमची वेल्थ क्रिएशन सुद्धा चांगली होईल. बरं, मग हा टर्म इन्शुरन्स किती रकमेचा असावा, काय मत आहे आपलं? हा, आता तुम्ही सगळे जाहिरातीमधून बघतच असाल की 1 करोड 2 करोडचा टर्म इन्शुरन्सचा प्रचार केला जातो. पण टर्म इन्शुरन्स हा जाहिरात बघून न ठरवता आपल्या कुटुंबाच्या गरजा बघून ठरवला गेला पाहिजे. कसं, तर सर्वसाधारण नियम असं सांगतो की तुमचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या 10 ते 15 पटचा जीवन विमा असावा. पण याबरोबर आणखीन काही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या पाहिजे, जसं की कुटुंबाचा खर्च, एखादं लोन आहे का कुटुंबावर, त्याच्याशिवाय मुलांचं शिक्षण झालं, काही इतर आर्थिक जबाबदाऱ्या आहेत का, आणि त्याचा आतापासून रिटायरमेंट पर्यंतचा कालावधी किती आहे या कालावधीचा सुद्धा विचार करून एक विम्याची योग्य ती रक्कम ठरवली जाते. याच्यासाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनरचा सल्ला नक्कीच घ्यावा असं माझं मत आहे. आणि आरोग्य विम्याच्या बाबतीत बोलायचं तर वाढते हेल्थ एक्सपेन्सेस बघता किमान 10 लाखाचा आरोग्य विमा तर एखाद्या कुटुंबाकडे नक्कीच असला पाहिजे. आणि जर तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जास्त उत्पन्न असणाऱ्या गटात मोडत असाल तर हे कव्हर 10 लाखापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणून आरोग्य विम्याबद्दल बोलायचं तर मग घरात ज्येष्ठ नागरिक देखील असू शकतात. तर ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा हा नेहमीच महाग असतो. तर अशा केसेसमध्ये काय करायला हवं? हा, तर पहिल्यांदा ज्येष्ठ म्हणजे त्यांचं वय जास्त आहे, तर वाढत्या वयानुसार आजार सुद्धा वाढणार, आणखीन मेडिकल एक्सपेन्सेस सुद्धा वाढत जाणार. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आजकाल बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी खास ज्येष्ठांसाठी त्या पॉलिसी काढल्या आहेत. तर आपण योग्य ती पडताळणी करून त्या नक्कीच घ्याव्या. फक्त प्रीमियम स्वस्त आहे म्हणून न घेता तर त्यातल्या नियम अटी समजून घेतल्या पाहिजे, जसं की काही वेटिंग पिरियड आहे का, काही एक्सक्लुजन्स आहेत का, त्याच्यामध्ये को पेमेंटचा क्लॉज आहे का, किंवा नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट कशी आहे, तुमच्या परिसरातले हॉस्पिटल अशी संलग्न आहेत का, या सर्व गोष्टींचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा पॉलिसी घेतली गेली पाहिजे. पण याच वेळी आपल्याला एक वास्तव सुद्धा विचारात घेतलं पाहिजे की काही वेळा वय जास्त असल्यामुळे किंवा आधीपासून काही आजार असले तर त्यामुळे पॉलिसी मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा कधी पुरेसे कव्हर सुद्धा मिळत नाही. तर त्यामुळे त्याला आणखीन एक पर्याय काय आहे, तर आपण एक स्वतंत्र मेडिकल इमर्जन्सी फंड तयार करू शकतो. तर रिटायरमेंट पूर्वी किंवा रिटायरमेंट नंतर आपण काही रक्कम साठवून एक 5 ते 10 लाख रुपयाचा एक स्वतंत्र आरोग्य निधी जमा करू शकतो, जो आपल्याला मदत करेल की जे खर्च इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाहीत ते असतील किंवा को पेमेंट असेल किंवा औषधांचा खर्च असेल किंवा काही इमर्जन्सी एक्सपेन्सेस आले
हेल्थशी रिलेटेड, तर त्यासाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे विमा हे तुमचं प्रोटेक्शनचं पहिलं लेअर म्हणून काम करेल आणि हा आरोग्य निधी हे दुसरं लेअर म्हणून काम करेल, आणि हे दोन्ही मिळून त्यांचं आर्थिक आरोग्य मजबूत करतील ज्येष्ठ नागरिकांचं. नक्कीच ही एक चांगली ट्रिक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा अवश्य घ्या. एक इमर्जन्सी कॉर्पस किंवा मेडिकल कॉर्पस देखील आपण मेंटेन करू शकतो. तर रोहन, ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपण बोललो, मात्र समाजात अजून एक घटक आहे ज्याचं कॉन्ट्रीब्युशन कदाचित तेवढं विचारात घेतलं जात नाही. मी गृहिणींबद्दल बोलतोय. तर गृहिणींनी जीवन विमा घ्यावा का? एक इंग्रजी म्हण आहे, मनी सेव्ड इज मनी अर्न. म्हणजे हे आता गृहिणींच्या बाबतीत कसं लागू पडतं, तर गृहिणी कदाचित थेट उत्पन्न मिळवतही नसतील, पण त्यांच्यातर्फे केलं जाणारं जे काम आहे त्याच्या बदल्यात आपल्याला ते कितीतरी हजारो रुपये वाचवत आहेत. तर म्हणजे काय बघा, ते घराची काळजी घेणं, मुलांचं संगोपन असेल, ज्येष्ठांची जबाबदारी असेल, एक प्रकारे कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून त्या काम करतायत. तर आत्ताचं उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना होम मेकर ऐवजी नेशन बिल्डर किंवा राष्ट्र निर्माती म्हणून संबोधलंय. आणि एकाच निकालामध्ये त्यांनी त्यांच्या मासिक जे योगदान आहे घरकामातलं त्याला त्यांनी किमान 30,000 रुपये प्रतिमाह असावं असं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मत दिलेलं आहे. तर थोडक्यात या गोष्टी काय सांगतात आपल्याला, की गृहिणींसाठी भलेही कदाचित अतिशय मोठ्या रकमेचा टर्म इन्शुरन्सची गरज नाही, पण त्यांचं योगदान विचारात घेता योग्य त्या रकमेचा जीवन विमा हा नक्कीच घेतला गेला पाहिजे. आपल्या अनेक दर्शकांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की माझ्या एम्प्लॉयरने किंवा कंपनीने माझ्यासाठी टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि काही केसेसमध्ये अपंगत्व किंवा डिसॅबिलिटी इन्शुरन्स पण दिलेला आहे. मग अशा केसेसमध्ये त्यांनी किंवा म्हणजे एम्प्लॉईजनी स्वतःचा वेगळा विमा उतरवून घेण्याची गरज आहे का? हा प्रश्न तर चांगला आहे, पण कंपनीचा विमा असणं ही चांगली गोष्ट आहे. तरी सुद्धा मी असं म्हणेन की त्याच्या काही मर्यादा आहेत. जसं की कंपनी इन्शुरन्स जो आहे तो तुमच्या नोकरीशी जोडलेला आहे, तुमच्याशी नाही. त्यामुळे त्याच्या मर्यादा अशा की जर समजा तुम्ही नोकरी बदलली किंवा काही काळासाठी करिअर ब्रेक घेतला किंवा काही अनपेक्षितरित्या नोकरी गेली, तर अशा वेळी तुमचं कव्हर संपुष्टात येऊ शकतं. हो. तर त्यामुळेच जेव्हा केव्हा तुम्ही इन्शुरन्स घेण्याचा विचार करता तेव्हा कंपनीचा इन्शुरन्स हा बोनस समजा आणि स्वतःसाठी सेपरेट हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि डिसॅबिलिटी इन्शुरन्स हा नक्कीच पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही लहान असता किंवा वय कमी असतं म्हणजे किंवा आणि हेल्दी असतात तेव्हा हेल्थ इन्शुरन्स किंवा हे सगळे इन्शुरन्स मिळवणं खूप सोपं असतं. पण जर समजा पुढे जाऊन एखादा डिसॅबिलिटी आली किंवा एखादा लाईफस्टाईल डिसीज तुम्हाला झाला आणि त्यानंतर तुम्ही जर नोकरी सोडली किंवा जॉब गेला, तर अशा परिस्थितीमध्ये हे इन्शुरन्स मिळवणं सुद्धा खूप डिफिकल्ट होतं. प्रीमियम जास्त मोजावा लागूच शकतो, पण काही वेळा पॉलिसी रिजेक्ट सुद्धा होऊ शकते. अच्छा. तर दर्शक हो, कंपनीच्या विम्यावर अवलंबून राहू नका, स्वतःहून एक वेगळा विमा अवश्य उतरून घ्या. तर रोहन, तुम्ही आज आपल्याला अतिशय छान मार्गदर्शन केलं. जीवन विमा, आरोग्य विमा आणि डिसॅबिलिटी इन्शुरन्स किंवा अपंगत्व विमा या तीनच प्रकारच्या विम्याची आपल्याला गरज आहे. बाकी विम्यांपासून आपण लांब राहावं. विमा एकीकडे, गुंतवणूक एकीकडे, हाच या आपल्या आजच्या पॉडकास्टचा सार आहे. जर आपल्याला काही आणखीही प्रश्न असतील तर तुम्ही अर्थातच रोहनला किंवा मला रिच आउट करू शकता. रोहन, तुम्ही आज आम्हाला अतिशय छान मार्गदर्शन केलंय. आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. थँक्यू.